ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. काम व क्रोध मनुष्याला बळजबरीने परधर्म स्वीकारायला भाग पाडतात. भाग 3. ओव्या आहेत 251 ते 259. ज्ञानदेवांनी कामक्रोधांचे मानुषीकरण करून केलेले चित्रण आपण पाहत आहोत. कामक्रोधांचे स्वरूप, त्यांचे सहकारी विकार यांचे चित्रण केल्यावर आता ज्ञानदेव कामक्रोधांच्या कार्याचे वर्णन करणार आहेत. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, ती करवी विटाळविली साधू वृंदी. या कामक्रोधाने पतिव्रताची शांती तिला वस्त्रहीन केले व मग त्या वस्त्रालंकाराने मायारूपी मांगीण सजवली. नंतर मग त्या अशा सजवलेल्या मायेकडून साधूंचे समुदाय या कामक्रोधाने भ्रष्ट करवले. इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाली काढली, जितया मान मोडली उपशमाची. यांनी विचाराचा आश्रय नाहीसा केला, वैराग्याची कातडी काढली व निग्रहाची मान जिवंतपणेच मुरगळून टाकली. इही संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रोप सांडिले उपडूनिया. यांनी संतोषरूपी अरण्य तोडून टाकले व धैर्यरूपी किल्ले पाडले व आनंदरूपी लहान रोपटे उपटून टाकले. इही बोधाची रूपे लुंजिली, सुखाची लिपी पुसिली, जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. यांनी बोधरूपी रोपे उपटली आणि सुखाची भाषा पुसून टाकली. यांनी हृदयात त्रिविध तापांचे निखारे पसरवले. हे अंगात व घडले, जीवीची आथी जडले, परी नातुडती गिवसिले ब्रह्मादिका. हे शरीराबरोबरच उत्पन्न झालेले आहेत व अंतःकरणाला सारखे चिकटून राहिलेले आहेत, परंतु शोधूनही ते ब्रह्मादी देवांना हाती लागत नाहीत. हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाच्या एका हारी, म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. हे कामक्रोध जीवात्म्याच्या जवळ असतात व वृत्ती ज्ञानाच्या पंक्तीला राहतात, म्हणून हे हल्ला करावयास उसळले म्हणजे आटोपत नाहीत. हे जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, न बोलता कवळीती प्राणियाती. हे पाण्या वाचून बुडवतात, अग्नी वाचून जाळतात आणि न बोलताच प्राण्यांना घेरतात. हे शस्त्रे वीण साधिती, दोरे वीण बांधिती, ज्ञानियांसी तरी वधिती पैज घेऊन. हे शस्त्र वाचून ठार करतात, दोरा वाचून बांधतात आणि ज्ञानियांची तर प्रतिज्ञापूर्वक मान कापतात. हे चिखले वीण रोविती, पाशिके वीण गोविती, हे कवणा जोगे न होती आतवटपणे. हे चिखला वाचून रोवतात व जाळ्या वाचून अडकवतात. हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोपण्यासारखे नाहीत. आता ज्ञानदेव कामक्रोधांचे कार्य वर्णन करत आहेत. कामक्रोधांचे पहिले कार्य आहे सज्जनांना भ्रष्ट करणे. त्यासाठी त्यांच्यामध्ये असलेली शांती नाहीशी झाली पाहिजे. कामक्रोध अदृश्य मार्गाने साधूंच्या समुदायात प्रवेश करतात, मायेने त्यांना भुलवतात. त्यामुळे ज्ञानदेवाने वर्णन केले आहे की ते शांती या पतिव्रतेला भ्रष्ट करतात व मायेला सजवून तिच्याकडून ते साधूंना आचारहीन करतात. साधूंचं मुख्य लक्षण म्हणजे विवेक आणि वैराग्य. कामक्रोध साधूंचा विवेकाचा आश्रय नाहीसा करतात, वैराग्याची साल काढतात व निग्रहाची मान मुरगळून टाकतात. ज्ञानदेवांच्या नंतर मुसलमानांचं राज्य भारतात तृणमूल झालं. त्यावेळी त्यांचे हिंदू जनतेशी असेच क्रूरतेचे वर्तन होते, जणू त्यांनी भविष्याचे चित्रण केले आहे. अर्थात त्यामुळे संतोष, धैर्य, आनंद, सुख या सर्वच सद्गुणांचा नाश होतो. परिणामी मनुष्याला आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक या त्रिविध तापाला तोंड द्यावं लागतं. हे अंतःकरणात सूक्ष्म रूपाने राहतात, त्यामुळे त्यांचे सुरुवातीला अस्तित्व कळून येत नाही. ते ज्ञानाच्याच पंक्तीला बसलेले असतात, म्हणून ते हल्ला करायला उसळले म्हणजे आटोपत नाहीत. ज्ञानाच्या पंक्तीलाच बसलेले असल्यामुळे होणारा हल्ला हा कामक्रोधांकडून होत आहे हे जीवात्म्याला कळतच नाही. हल्ल्याची बाह्यकृती दिसत नाही, म्हणून ज्ञानदेव म्हणतात की ते पाण्या वाचून बुडवतात आणि अग्नी वाचून जाळतात, शस्त्राविना ठार करतात व दोराविना बंद करतात, चिखलाशिवाय रोवतात
आणि जाळ्या वाचून अडकवतात. थोडक्यात जीवात्म्याला आपण कामक्रोधांकडून पराभूत झालो आहोत हे कळतही नाही. एकूण हे कामक्रोध हे आटोपण्यासारखे नाहीत. कामक्रोध वैरी आहेत असं गीतेत म्हटलेलं होतं. त्याप्रमाणे हे वैरी मनुष्याचा कसा घात करतात ते ज्ञानदेवाने त्यांना मनुष्य रूप देऊन वर्णन केलेलं आहे. पापी, अधर्मी, पाखंडी यांच्या संबंधी बोलताना ज्ञानेशांची वाणी अतिशय कठोर होती. त्यांच्या वाणीला आवेश चढतो व अशा लोकांचे वर्णन करताना त्यांची तगमग व्यक्त होते. त्यांच्या संवेदना त्यांना अनावर होतात व त्यांच्या बोलण्यात गतिमानता येत जाते. हे आपल्याला ते जळे विण बुडविती, आगी विण जाळीती या ओव्यात जाणवू लागतं. गीतेतील तत्वज्ञान त्यांनी उपमा, उत्प्रेक्षा वगैरे अलंकारातून प्रतिमांच्या सहाय्यानं वाचकांच्या डोळ्यासमोर उभे केलेले आहे व रूप करू हा त्यांचा वाक्प्रचार सत्यत्वात उतरलेला आहे. कामक्रोध या शत्रूंचं मानवीकरण करून त्यांना मूर्तरूप दिलेलं आहे. एकूण कामक्रोध आपल्या परिवाराच्या सहाय्यानं काय काय उत्पात करतात, कोणते गुन्हे करतात त्याचे वर्णन करून त्यांची त्याज्यता पटवलेली आहे. पुढे भगवंत ज्ञान हे कामक्रोधाने आच्छादलेले आहे असं सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या बघूया.